हार्दिक स्वागत। और इस क्रिकेट प्रतियोगिता को सफल बनाने के लिए जो भी स्पॉन्सर हमें सपोर्ट किए हैं उन सभी को बहुत बहुत धन्यवाद। अभी जो बॉल 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 आता जो सामना झाला त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत डॉक्टर आशिष यादव. प्लीज कम ऑन स्टेज. टॉस का बॉस प्लीज कम डॉक्टर आशीष. यहाँ पे नेक्स्ट सामना मैं शाहपुर टीम से रिक्वेस्ट करूंगा आपके बल्लेबाज भेजे. जल्द से जल्द शाहपुर बल्लेबाज क्रीज पर आएं और फील्डिंग टीम से निवेदन है कि जल्द से जल्द अपनी फील्डिंग लगा लें सो दैट जल्द से जल्द हम लोग टूर्नामेंट स्टार्ट कर सकें. हेलो. हमको घर पे भी जाने का है. अभी गाना सुन के सब लोग एक उत्कृष्ट संघ डिसिप्लिन संघ म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट सामना BMP संघ आणि शहापूर संघ यांच्यामध्ये होतोय आणि अंपायर्स फिरोज हे उत्कृष्ट असे अंपायर आपल्या बऱ्याच साऱ्या मॅचेसमध्ये त्यांनी कंटिन्युअसली अंपायरिंग केली आहे. सीझन्स टुर्नामेंट्समध्ये सुद्धा त्यांची कंटिन्युअस अंपायरिंग असते, त्यांच्या टीमची अंपायरिंग असते. ते स्वतः एक उत्तम प्लेयर आहेत. BMP संघ आणि शहापूर संघ अगदी बाजूबाजूचे हे संघ आहेत. शहापूर आणि BMP मध्ये फार जास्त अंतर नाही आहे भिवंडीमध्ये, म्हणून त्यांची तेवढीच खुन्नसीने ते खेळतात एकमेकांबरोबर आणि आज सुद्धा आपल्याला तसंच काहीतरी बघायला मिळेल असं वाटते. बॅट्समन बोलले स्ट्राईकवर सांगितलं रे. हा डॉक्टर महेश आणि नॉन सायकलला डॉक्टर अमोल नाही काय प्रवीण महेश आणि प्रवीण आणि बॉलर संदीप. एकाला हे देना ना. डॉक्टर महेश ऑन द स्ट्राइक, डॉक्टर प्रवीण ऑन नॉन स्ट्राइक. ये डिफिकल्ट है अभी शाम को. डॉक्टर आशीष यादव प्लीज कम ऑन स्टेज. डॉक्टर आशीष यादव पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे हुए डॉक्टर आशीष यादव, उनको मैं स्टेज पे आमंत्रित करता हूँ. डॉक्टर आशीष फील्डिंग भिवंडी BMP हाँ हाँ भिवंडी दोन टीम BDC टीम भिवंडीच्या दोन टीम आहेत. ये मारा 6.
आणि हा उत्कृष्ट असा षटकार इकडे आपल्याला बघायला मिळतोय. षटकार. डॉक्टर आशिष प्लीज बी ऑन स्टेज. डॉक्टर आशिष 4 वेळा बोलवलं सर. डॉक्टर आशिष. डॉक्टर आशिष यांनी मागच्या सामन्यामध्ये असे षटकार मारले की बॉलच हरवला. अजून सुद्धा आमचे प्लेयर बॉल शोधत आहेत बाहेर गेलेले. तर अशा प्रकारचे षटकार खेळणारे हे डॉक्टर आहेत. आणि मी डॉक्टर अमोल गीते सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आमच्या ह्या विजेता संघामधील डॉक्टर आशिष यादव यांना द्यावं आणि त्यांचा सन्मान करावा. और यहाँ पे फील्डिंग देख सकते हैं हम लोग. बहुत बढ़िया फील्डिंग करने की कोशिश थी, फिर भी 2 रन निकालने से रोक नहीं सके. 3 काढले की 2 काढले. सुद्धा त्यांनी फेलिसिटेशन करावं. डॉक्टर गणेश गावडे, डॉक्टर गिरीश प्रजापती, डॉक्टर उत्तम बोर आणि डॉक्टर प्रशांत जाधव प्लीज बी ऑन स्टेज फॉर फेलिसिटेशन ऑफ डॉक्टर अमोल गीते. ही इज वेरी इमिनेंट पर्सनैलिटी इन आवर वागड़े स्टेट डॉक्टर एसोसिएशन. और ये इसी बीच हमको एक बाउंड्री दिखाई देती हुई शाहपुर टीम की तरफ से. सगळ्यांना बोलवा टीम बरोबर फोटो काढायला. सबका एक साथ फोटो हो जाएगा ना. मैं बीडीसीसी टीम के सभी प्लेयर्स को स्टेज पे आमंत्रित कर रहा हूं. प्लीज बी ऑन स्टेज. सभी प्लेयर्स को, एक प्लेयर नहीं, हम सभी से प्यार करते. बीडीसीसी टीम सभी प्लेयर्स, शकील भाई सभी प्लेयर्स को लेके आइए. हाँ ऐसा रोकती है बॉल पूरा. ऐसा टप्पा गिर के हो गया बॉल नहीं जा रहा. अच्छा हाँ, मैं बीडीसी टीम को इनवाइट करता हूँ स्टेज पे पार्टिसिपेशन ट्रॉफी के लिए. बहुत ही बढ़िया गेम का मुजाहरा हमको यहाँ पे देखने को मिला बीडीसी टीम से. भले ही जीत एनडीएफ की हुई लेकिन जीत एक्चुअली क्रिकेट की हुई है. यहाँ पे दोनों भी टीमों ने अपनी 100% इस मैच में डाली हुई थी. 19-20 हमेशा मैच में होता ही है और किसी की एक की हार एक की जीत ज़रूर होती है. तो बहुत ही बढ़िया एक्सपीरियंस रहा और हम लोग हमेशा बोलते हैं एनडीएफ और बीडीसीसी. थैंक यू सर. बीडीसीसी ये 2 राइवलरी टीम्स है, हमेशा एक दूसरे के खिलाफ दिखाई देती है ऑलमोस्ट टूर्नामेंट्स में. यहाँ पे सेकंड ओवर डालते हुए डॉक्टर पवन, बीएमपीए के उभरते हुए सितारे डॉक्टर पवन, डॉक्टर भूपेश, डॉक्टर आशीष, ये बहुत उभरते हुए सितारे हैं बीएमपीए टीम के. डॉक्टर अशोक सिंह और उनके साथी टेनिस क्रिकेट काउंसिल
कि शुरुआत से एक दूसरे के साथ जुड़े हुए हैं। हम सभी इस टूर्नामेंट के द्वारा एक दूसरे के साथ जुड़े हुए हैं और इसी लीगेसी को नेक्स्ट जनरेशन आगे लेते जा रहे हैं। डॉक्टर पवन, डॉक्टर भूपेश, और यहाँ पे डॉट बॉल डॉक्टर पवन जी का। यहाँ पे डॉट बॉल आणि धाव संख्या पोहोचते 16 वर। पुढचा चेंडू घेऊन येत आहेत डॉक्टर पवन। हा मिसफील्ड झालेला आहे कीपिंग मधून आणि बाय रनच्या साह्याने ते 4 रनचा फायदा होत आहे शहापूर संघाला। बॅट्समनच्या शफलमुळे कदाचित यष्टिरक्षकाला चेंडू दिसला नाही किंवा कलेक्ट करता आला नाही, परंतु फायदा झाला आहे शहापूर संघाला 4 रनाचा। चेंडू अतिशय चांगला होता आणि एकूण धावसंख्या पोहोचते ते 20 वर। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, GTL चॅनलच्या माध्यमातून हा सामना, GTC चॅनलच्या माध्यमातून हा सामना तुम्हाला सर्वत्र बघायला मिळू शकतो। तुमच्या फॅन फॉलोअर्समधून हा तुम्ही लिंक सगळीकडे शेअर करू शकता, जेणेकरून तुमचे सगळे फॅन फॉलोअर्स हा सामना बघतील। आणि हा रिव्हर्स बाउंड्री आणि डॉक्टर म्हात्रे यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा आतमध्ये टप्पा पडला। फटका मात्र षटकारचाच होता। ग्राउंडची लेंथ जास्त आहे, डेफिनेटली हवेचा फायदा मात्र नक्की झालेला आहे। मला वाटतंय ते रायटीपेक्षा लेफ्टी जास्त चांगलं खेळत आहेत। डॉक्टर पवन आपला पुढचं चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि हे षटक संपतंय डॉक्टर पवन यांचं। आणि आता मला वाटते तिसरं षटक घेऊन येतील। लवकरात लवकर गोलंदाजीसाठी तयार राहावं तिसऱ्या गोलंदाजांनी। बॉलर प्लीज रेडी। तिसरं षटक जर तुम्ही आता घाई नाही केली तर आपल्याला अंतिम सामना 2 किंवा 3 ओव्हरचाच खेळावा लागेल।
बॉल की झाले ओव्हर ओव्हर प्लीज प्लीज ओव्हर उभा आहे ओव्हर ओव्हर ते काय स्कोर 2 ओव्हर 26 रन 2 ओव्हर 26 रन तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत डॉक्टर देशप्रेमी डॉक्टर देशप्रेमी यांनी आपल्या टीमसाठी खूप वेळा गोलंदाजीच्या जीवावर मॅच काढून दिलेले आहेत पहिल्या इनिंगमध्ये आता हा तिसऱ्या षटकाचा भार त्यांच्यावर देण्यात आलेला आहे डॉक्टर योगेश यांच्याकडून डॉक्टर योगेश आपल्या संघाची BMP संघाची धुरा सांभाळत आहेत आणि फील्ड अरेंज करतायत डॉक्टर देशप्रेमी फील्ड सेटिंगमध्ये चेंज करताना दिसत आहेत डक करण्याचा प्रयत्न होता परंतु 2 रन काढण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत डॉक्टर डॉक्टर महेश आउट झाला नाही कोण पुन्हा एकदा हवेची झुळूक डिस्टर्ब करताना आणि हा अडवलाय चेंडू बाउंड्रीच्या अगोदर डॉक्टर जयेश म्हात्रे यांची चांगली फिल्डिंग इकडे दिसते आपल्याला डॉक्टर योगेश यांनी कलेक्ट केलाय चेंडू आणि 3 धावा काढण्यामध्ये यशस्वी झाले 4 धावा काढण्यात यशस्वी झाले 4 धावा काढण्यात यशस्वी झालेत रनिंग बिटवीन विकेट उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन विकेट डॉक्टर महेश आणि डॉक्टर प्रवीण यांची प्लीज बी फास्ट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण मला वाटते हा हातामध्ये येणार होता पण कदाचित पुन्हा एकदा बाउंड्री आणि हा सीमा रेषा पार चौकार सोलारिस चौकार आणि हा डोक्यावर मारलेला चौकार ओपनिंग जोडी शहापूरची फार चमत्कार दाखवते आज बिलकुल फिल्डरला त्यांनी आराम नाही दिलाय आणि चांगली अशी फटकेबाजी इकडे बघायला मिळते तुफान फटकेबाजी डॉक्टर महेश आणि डॉक्टर प्रवीण यांच्याकडून अगदी चांगल्या गोलंदाजाला ते फटके लावतायत
शाम का अपना ग्राउंड दिया कि भी उसको भी दे दो, तो उधर है रत्नागिरी, एक कोल्हापुर में रत्नागिरी में। कौन नाही फोन बोलताय, शुभेच्छा शुभेच्छा खूप आणि हा बोल्ड, आणि हा बोल्ड नाही दुसरा आहे. मी मगाशी बोलल्याप्रमाणे जसं डॉक्टर प्रेम हे ओळखले जातात चांगल्या गोलंदाजीसाठी, आणि आता बघायला मिळतं आहे आपली उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन, आणि ओव्हर संपलेली आहे. एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे, आणि स्कोर जाऊन पोचलेला आहे तब्बल 40 वर. खूप चांगली अशी फटकेबाजी, तुफान फटकेबाजी आपल्याला शहापूर संघाकडून बघायला मिळते. नवीन बॅट्समनचं नाव हरीश, डॉक्टर हरीश येत आहेत. शहापूर संघाचे हे सुद्धा नवीन नवीन चेहरे आपल्याला आज बघायला मिळत आहेत. डॉक्टर महेश, डॉक्टर प्रवीण, डॉक्टर हरीश. यहाँ पे फिर से एक यॉर्कर बॉल, और आप देख सकते हैं कि फिर से, और यहाँ पे बढ़िया फील्डिंग यहाँ पे देख सकते हैं आप डॉक्टर देश प्रेमी के द्वारा. और फिर से यहाँ पे विकेट डॉक्टर हरीश जो अभी अभी गए थे, एक अच्छा शॉट उन्होंने लगाया था, लेकिन एक जगह पे 2 रन निकालने की कोशिश नॉन स्ट्राइकर एंड से हुई और इसीलिए अपनी विकेट गंवा बैठे. यहाँ पे नेक्स्ट बैट्समैन जो आ रहे हैं डॉक्टर अमोल. 3 ओवर की समाप्ति पे स्कोर जा पहुंचा है 41. यहाँ पे और 1 ओवर बाकी है, और 1 ओवर में अभी भी 50 क्रॉस हो सकता है. और सुबह से जितनी भी मैचेस हुई है उसमें ये तीसरा मैच हो सकता है जिसका स्कोर 50 के ऊपर जा रहा है. डिफिकल्ट 80-90 के ऊपर जाते हैं, बहुत कम जा रहा है, बहुत कम, 70-80-90 जाता है स्कोर. बाउंड्री लंबा है, बाउंड्री नहीं जा रहा है. डॉक्टर भूपेश आपल्या टीमच्या साठी 4थी ओव्हर घेऊन येत आहेत. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि दुसरा रन काढायचा होता, परंतु फील्डिंग अतिशय उत्कृष्ट डॉक्टर पवन यांच्याकडून. खरंच खूप ॲथलेटिक प्लेयर्स आता आपल्याला बघायला मिळत आहेत. जशी डॉक्टरांची बॉडी पोश्चर असते असं आपल्याला वाटतं की ते ॲथलेटिक आहेत की नाहीत अशावर शंका निर्माण होते, परंतु आता असे प्लेयर तुम्हाला बघायला भेटतात डॉक्टर्समध्ये की एवढी ॲथलेटिक पर्सनॅलिटीज आहेत की अगदी ग्राउंडवर गरुड झेप घेऊन फील्डिंग करताना दिसत आहेत तुम्हाला. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला आत्ता हा विकेट बघायला मिळतोय. अगदी ग्राउंड लेवलचं फील्डिंग कव्हर करून डॉक्टर पवन यांनी उत्कृष्ट असा थ्रो डॉक्टर भूपेशकडे दिला आणि सेकंड रन काढण्यामध्ये अपयशी ठरले. पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, बॉल सुटला आहे आणि पुन्हा इकडे रनआउट डिक्लेअर केलेला आहे अंपायरकडून. आणि डॉक्टर शशी जे शहापूर संघाचे आन बान शान आहेत ते बिना धाव काढताच तंबूत परत आहेत. डॉक्टर शशी चव्हाण हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आत्तापर्यंत दिलेलं आहे. आज आपण 11 वर्ष टुर्नामेंट पार करतोय. मध्ये बरेच साऱ्या फिजिकल इंजुरीजमधून अगदी बऱ्याच मोठ्या कॅलॅमिटीजवर त्यांनी
मात करून आज ते आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला इकडे क्रिकेटच्या मध्ये बघायला सर्वांना मिळत आहेत आणि तेवढ्याच जोशाने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. असे क्रिकेटसाठी डेडिकेटेड असलेले हे व्यक्तिमत्व आहे. आणि बॅट्समन नेम किशोर. शहापूर संघाची बांधणी त्यांनी फार पहिल्यापासून अगदी जोडणे तुटणे ह्या संघाच्या बाबतीत सर्वांच्या बाबतीत होत असतं, तरी पण त्यांनी ह्या सर्व गोष्टींना तोंड देत आपल्या टीमला मात्र कधी मागे पडून नाही दिले. आणि आज एक उत्कृष्ट संघाची बांधणी त्यांनी केलेली आहे. इथे बघू शकता की तुम्ही हा उत्कृष्ट चौकार तुम्हाला इथं बघायला मिळतोय डॉक्टर किशोर यांच्या बॅटमधून. ऑफसाईडला बाउंड्री मारणे किंवा ऑफसाईडला सिक्स मारणे हे खरंच खूप कौशल्य दाखवतं एखाद्या बॅट्समनचं. टायमिंग असल्याशिवाय हे शॉट्स बाहेर आउट ऑफ द ग्राउंड जाणं फार मुश्किल आहे. आणि हा थोडा दिशाहीन चेंडू डॉक्टर भूपेश यांच्याकडून आणि वाईडचा इशारा अंपायरकडून. आणि पुन्हा एकदा आपल्या टुर्नामेंटची शोभा वाढवण्यासाठी आमंत्रित केलेले पाहुणे मिस्टर गुरुमुख सिंग सॅन आपल्या मंचावर उपस्थित झालेत. आपल्या रिक्वेस्टला मान देऊन ते आज टुर्नामेंटला उपलब्ध झालेले आहेत, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो मंचवर बसण्याची. वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशनच्या या प्रवासामध्ये खूप साऱ्या सामाजिक पर्सनॅलिटीचा व्यक्तींचा तितकाच हातभार आहे. आणि म्हणूनच आज ही असोसिएशन एवढ्या लेवलपर्यंत ह्या सर्व गोष्टी पार करते. आणि त्यामध्ये असे व्यक्तिमत्व खूप महत्त्वाचे आहेत जे आपल्याला नेहमी सपोर्टिव्ह असतात. आणि 4 ओव्हर संपल्यानंतर स्कोर आहे 1 बॉल बाकी आहे. बॅट्समन नेम प्रशांत. श्रीनगर ठाणे वागळे स्टेट एरिया यामधील एक सामाजिक व्यक्तिमत्व नगरसेवक गुरुमुख सिंग सॅन सर आज आपल्यासोबत मंचावर उपस्थित आहेत. आमच्या सर्व वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशनतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर अशोक तिवारी सरांना विनंती करतो की फुल पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांच्या सहकाऱ्यांचाही सन्मान करावा. इथेच घ्या ना सर, हे चांगलं आहे, हे चांगलं बॅकग्राऊंड आहे. हां डॉक्टर प्रशांत जाधव वागळेचे डॉक्टर असोसिएशनचे माजी प्रेसिडेंट आणि सर्व टीम बाकीची मी सर्वांना आमंत्रित करतोय मंचावर. सर्वांनी वेळात वेळ काढून अशा पर्सनॅलिटी ज्यावेळी आपल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात त्यावेळी खरंच त्यांचं डेडिकेशन लेवल आपल्यापर्यंत एक प्रेरणा देऊन जाते. अशा प्रकारचं प्रेरणादायी काम ते नेहमीच करत असतात आणि आमच्यासाठी ही प्रेरणादायी आहे. तुमचा असाच आशीर्वाद आमच्या असोसिएशनसोबत असू दे. मी शहापूर संघाला विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण रचायचं आहे जेणेकरून आपल्याला नेक्स्ट सामना पटकन खेळवता येईल. जर तुम्हाला 4 ओव्हरचा सामना खेळायचा आहे पुढचा तर डेफिनेटली तुम्हाला लवकर ओव्हर संपवावे लागतील.
एकतर बॅटिंगने संपवा नाहीतर मग बॉलर संपवतील. स्कोर 49 टार्गेट आहे. 8 झाले, 48 झाले, 48 झाले. नाही तुम्ही खेळायला स्टार्ट करा, तुमचे ओपनर पाठवा. आपल्याला पुढचे सामने 3-3 ओव्हरचे खेळावे लागतील. प्लीज बी फास्ट ऑन फील्ड. मी डॉक्टर शशिकांत चव्हाण यांना विनंती करतो, पटापट आपलं क्षेत्ररक्षण रचायचं आहे. क्रिक हिरोज सुयश त्यांचं म्हणणं आहे की स्कोअर 47 आहे. स्कोर होता 3 ओव्हर 41 होता. शेवटच्या ओव्हरमध्ये 7 रन आलेले आहेत आणि 48 रन झालेले आहेत टोटल. आणि आता 49 रनांची गरज BMPS संघाला आहे जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस सामना आहे त्यामुळे 49 रनच काढावे लागतील. पवन सर तुम्ही डायरेक्ट 6 माराल, टेन्शन घेऊ नका. मी अंपायर्सना विनंती करतो, अंपायर्स काय खायचं आहे सर? खाणे कुछ नाही. पाण्याच्या बॉटल कुठे? पाण्याच्या घेतलं ना? हो. क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना आहे. कोण राहिले? फिल्डर बाकी, फिल्डर अंपायर आलमजी आले आले आले. या सर. हॅलो हॅलो स्ट्रायकर आशिष, नॉन स्ट्रायकर जयेश. हो. तुम्हाला तो प्लेअर नाही पाहिजे का फिल्डिंगला? तुम्ही प्लेअरवर ऑब्जेक्शन घ्या. म्हणजे तुम्हाला तो जर फिल्डर नको हवा असेल तर घ्या, ऑब्जेक्शन घेऊ शकता. फक्त शरद ना, डॉक्टर शरद पंच प्लेअरवर फक्त ऑब्जेक्शन आहे, बाकी कोणताही फिल्डर घ्या. डॉक्टर शरद नाही. डॉक्टर जेबी यादव छुप गए क्या? हो नरेंद्र सर तुम्ही जाओ फिल्डिंगला. फास्ट प्लीज बी फास्ट. ठीक आहे. कॅचर बॉलर नेम हरीश आणि पहिली ओव्हर घेऊन येतात आपल्या संघासाठी डॉक्टर हरीश. डॉक्टर शशी टीम फिल्डिंग सेट करतायत.
आणि पहिला चेंडू गॅपमध्ये मारलेला आहे डॉक्टर आशिष यांनी. जवळपास 2-3 वर्ष टुर्नामेंटपासून ओपनिंग पेअर फिक्स असलेले डॉक्टर आशिष यांनी आपल्या ओपनिंगला साजेशी अशी बॅटिंग हमेशा करत आलेले आहेत. ते पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकार नोंदवलेला आहे. डॉक्टर जयेश आणि डॉक्टर आशिष कंपल्सरी ओपनिंग प्लेयर BMPA संघाकडून, आणि त्यांनी कधीच निराशा नाही केली ॲज अ ओपनिंग पेअर. ऑफ साईडला टाकलेला चेंडू, अगदी उत्कृष्ट अशी डिलिव्हरी त्यांनी केली. कसलं काळ झालं वेगवेगळ्या ठिकाणी मुलुंडच्या एंड पासून हम लोग ओपन गए नहीं कभी. आपण सगळे याच्यावर मुलुंडमधून घेतो. हां चलेगा ना. चालेल ना. आता आपण बॅट घ्यायची त्यांना पुढच्या. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 8 रन झालेले आहेत. हां सर, हां यांचं होते ना मॅच. आणि इकडे उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे डॉक्टर प्रवीण यांनी डॉक्टर हरीश यांच्या गोलंदाजीवर. आप गुरविंदर सिंह पहचानते हो सर? गुरविंदर सिंह सारना सोसाइटी, जिनके मैडम को ऑपरेट किया था, देखो अभी मैं उनकी सोसाइटी में रहता हूँ. हाँ पप्पू बराबर, वो 3 भाई है. मैंने किया था वो ना ऑपरेशन, मैंने करवाया था वो. अभी उनका पेट स्कैन था, वो पेट स्कैन भी मैंने करवाया था. काय बोलायचं? नेक्स्ट राऊंडचे लॉट्स इकडे टाकले जात आहेत आणि मला वाटतं ज्यांचा बड्डे आहे त्यांच्या हातातून करावं. बड्डे बॉयकडून करून घ्या. डॉक्टर पवन ऑन द स्ट्राइक. आणि पुढच्या लॉटसाठी आपण जिंकलेल्या टीमच्या कॅप्टन्सला इकडे निमंत्रित केलेलं आहे. सर तुम्हाला लॉट्स बघायचे तर बघून घ्या. इथे आहे ना, तुमचं कोण आहे? हां ओके, नाही मी बघितलं नाही, विचारतो. इकडे अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय शहापूर संघ आणि BMPA संघामध्ये. त्या दरम्यानच आपण लॉट्ससाठी सुद्धा इकडे अकॉर्डिंग टू नेक्स्ट लॉट्स NDFच्या संघाचे कर्णधार आणि वसईच्या टीमचे कर्णधार टॉस का बॉस या मंचावर त्यांनी यावं आणि नाणेफेक करावी. चालू मॅचमध्ये
चालू मॅचमध्ये जो टीमचा ह्या सामन्याचा विनर असेल तो डिरेक्टली फायनलमध्ये पोहोचेल डिरेक्टली. सो गुड न्यूज फॉर शहापूर अँड BMPA. गुड न्यूज फॉर शहापूर अँड BMPA. जो हा सामना जिंकेल तो डायरेक्टली फायनलमध्ये पोहोचेल डायरेक्टली. एक ओवर 12 रन. अरे कभी से लाने को बोला किसी ने लाया नहीं. ये आप अकेले हो. आणि टॉस. पटापट पटापट. वंस अगेन थैंक यू गुरमुख सिंह सर, आपकी यहाँ पे उपस्थिति हमें वंदनीय है. बॉल गिरा नया बॉल द्या. नवीन बॉल द्या. उत्तुंग असा षटकार इकडे आपल्याला बघायला मिळतोय डॉक्टर जयेश यांच्या बॅटमधून. उन्होंने दिया मेरे को, यहाँ पे कौन लाने के लिए तैयार नहीं है. ये आपका है ना टोपी? जयेश म्हात्रे यांच्या बॅटमधून हा आलेला उत्तुंग असा षटकार इथं बघायला मिळतोय. आणि हा वाईड असा चेंडू अंपायर कडून. डॉट. प्रत्येक डॉट हा प्रेशर वाढवणारा आहे इथे, कारण धावसंख्या फार मोठी उभारली आहे शहापूर संघाने. पुन्हा एकदा वाईड.
बैठने के लिए वसई का और एनडीएफ का ही मैच है. यस. स्कोर हां स्कोर किती 23 5 बॉल 23 रन. सर यही है लगता है. सर यही है. क्या सर बाकीची टीम केली आज. हां नाही आहे ना आपली टीम. अरे सॉरी सर मैच सुबह मैच था. आहे ना आहे ना आहे ना. लेट हो गया वहाँ पे लेट हो गया. डॉक्टर संजय विश्वकर्मा ऐरवली. ओ डॉक्टर संजय सर आयला त्यांना बोलायचं तर केलं इकडे. तेवीस रन झालेले आहेत 2 ओव्हर समाप्तीनंतर. 2 ओव्हर समाप्तीनंतर 23 रन. जिंकण्यासाठी 49 रनाची आवश्यकता आहे. याचा अर्थ 26 रन पाहिजे 2 ओव्हरमध्ये. एकच आहे रे. हवेचा आवाज येतो. कुठं बसावं मी ते आणि हा डोक्यावरून गेलेला आहे. चौकार. करतो ना काय काय येत इथं बस. इथं पण आवाज आहे का. आवाज आता आवाज दे. बॉल प्लीज. तो गेला कुठे बॉल पण. अच्छा दुसरा बॉल पाहिजे. दोघांपैकी कुठला एकच आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. ग्राउंड तसं आहे ते. त्यातला चांगला कुठला ते बघितलं रे. आणि हा मला वाटते क्रीजच्या बाहेर टाकलेला चेंडू दिसतोय. तो वाईड आहे का नो आहे. वाईड आहे. क्रीजवर पडला का. सुंदर अशा सामन्याचं टुर्नामेंटचं नियोजन आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. आणि इकडे आऊटचा इशारा जर अंपायरने दिलेला असेल तर आऊटच आहे. जर भलेही तुम्हाला असं वाटत असेल तो मांडी लागला तरी पण तो आता अंपायरने आऊट दिल्यामुळे आऊटच आहे. पुढचे डॉक्टर मनीष. हा सामना जो जिंकेल
तो डायरेक्ट फायनलमध्ये असेल. त्यामुळे तशा प्रकारचं प्रदर्शन करायला लागेल BMP संघाला. दहा बॉलमध्ये 10 बॉलमध्ये 21 रनांची आवश्यकता आहे. क्रुशियल स्टेजला जयेश सरांची विकेट पडलेली आहे. अरे बाप रे, बॉल हवेत आहे. फार वेळपर्यंत हवेत राहिला होता. बॉलचा फ्लो फार चांगला होता बॅटचा. असं वाटलं षटकार जाईल, परंतु ग्राउंडची लेंथ फार मोठी असल्यामुळे डॉक्टर योगेश आपल्या टीमची कमान सांभाळत आहेत. आणि बघूया आता कॅप्टन लीड बाय एक्झाम्पल होतंय का. 9 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. नऊ चेंडूमध्ये 21 धावांची गरज. डॉक्टर शशी यांनी चांगली अशी फील्ड सेट केली आहे. आणि ऑफ साईडला मारलेला चौकार. आणि हा क्रुशियल मोमेंटला आलेला चौकार आहे कॅप्टन्सच्या बॅटमधून. आणि पुन्हा एकदा फील्ड सेट चेंज करताना दिसत आहेत. 8 बॉलमध्ये 17 रनांची आवश्यकता. आणि हा वाईड नाही दिला गेलेला आहे, कारण बॅट्समननी शफल केल्यामुळे इथे बॅट कट लागलेली आहे आणि आऊटचा इशारा अंपायरकडून. जवळपास ही मॅच शहापूर संघाने आत्ता आपल्या खिशात टाकलेली आहे, पण तरी पण शेवटीच्या चेंडूपर्यंत मॅच खेळली जात नाही तोपर्यंत मॅच एंड होत नाही. अशाच प्रकारचा काही खेळ BMP संघ दाखवेल का. शेवटची ओव्हर आहे आणि 17 रनांची आवश्यकता आहे. बरोबर 32 रन झालेले आहेत आणि 6 बॉलमध्ये 17 रनांची आवश्यकता आहे. मागच्या एका सामन्यामध्ये एका ओव्हरमध्ये म्हणजे 6 बॉलमध्ये 20 रनांची आवश्यकता होती. त्यावेळी तो सामना NDF संघाने जिंकलेला होता आणि कदाचित BMPला जर फायनलमध्ये जायचं असेल डायरेक्टली तर कदाचित हा खेळ नक्कीच दाखवण्याची ताकद BMP संघामध्ये आहे. स्ट्राईकवर आहेत देशप्रेमी सर आणि त्यांच्या बॅटमधून बऱ्याच वेळा षटकार आपण बघितलेले आहेत. पुन्हा एकदा संघाला फायनलमध्ये नेण्यासाठी डॉक्टर अमोल त्यांची तळमळ आपल्याला बघायला मिळेल.
पहिला चेंडू डॉट बॉल आलेला आहे. ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता. बॉल आहे कसा 4 बॉलमध्ये 17 रनांची आवश्यकता. आता 3 षटकारांची आवश्यकता मात्र नक्कीच आहे संघाला. आणि बघूया आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू डॉक्टर अमलकडून. नो अपील फॉर LBW. आता हा फक्त षटकाराचा खेळ उरलेला आहे. ह्या शॉटची अपेक्षा होती पहिल्या चेंडूपासून आणि हा चौकार. हेच शॉट पहिल्या चेंडूपासून हवे होते आणि आता आवश्यकता आहे 2 बॉलमध्ये 13 रन. नो किंवा वाईट याशिवाय चान्स नाहीये. पुढचे सर्व सामने म्हणजे 2 सामने, एक सेमीफायनल आणि फायनल, हे 3 ओव्हरचे खेळवण्यात येतील. त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा प्रावल प्ले नसणार आहे. दोन्ही टीमनी याची नोंद घ्यावी. वसई टीम, NDF टीम. आणि जवळपास इकडे सामना जिंकलेला आहे. शेवटचा चेंडू डॉक्टर अमोल. 3 ओव्हर. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण शशीचं. पुन्हा एकदा बाउंड्री सोडताना दिसत आहेत. मागच्या टुर्नामेंटमध्ये 4 बाउंड्री सोडल्यात वाईडला डॉक्टर शशी यांनी. त्याबद्दल त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि डॉक्टर शशी यांचा संघ पोहोचलेला